शालू अगं, कारण माणूस एखाद्यावर तेव्हाच संतापतो जेव्हा त्याला भीती वाटत असते. आपल्या माणसाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल याची भीती. आम्ही सगळे मूर्ख आहोत का तुझी वाट बघत बसायला, काळजी करत बसायला? काल हल्ला झालाय तुझ्यावर घरामध्ये, त्यानंतर हॉस्पिटल मधनं तू गायब होतेस, कोणाला काही कळवत नाहीस, तुझा फोन लागत नाही, आणि आता एवढ्या तासांनी आरामात चालत घरी येतेस. आज शब्दांनी रागवला तो माझ्यावर, पण त्याच्या डोळ्यात राग नव्हता, काळजी होती, माझ्या जीवाची काळजी होती. ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. आणि तो म्हणत असेल स्वतःला अभिमन्यू, अभिमन्यू सारखा वागतही असेल, पण मला माहितीये तो माझा मोहनच आहे. अगं म्हणून तर एवढी काळजी करतोय ना माझी. ती काळजी त्याच्या डोळ्यात दिसत होती. अभिनय करून नाही दाखवता येत ती काळजी. ती फक्त आपल्या माणसांसाठी असते. आणि म्हणून विश्वास आहे मला, इतरांसाठी असेल तो अभिमन्यू किर्लोस्कर, पण मला माहितीये, मला खात्री आहे की तो माझा मोहनच आहे. काही काळजी वगैरे करत नव्हतो मी तिची. उगाच काहीतरी वेगळेच अर्थ काढू नकोस हा काकू. मी स्वतः तिला माझ्या गाडीतनं आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. तिथे डॉक्टरनी, हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफनी मला तिच्या बरोबर बघितलं. कोणती? वृंदा. आता हॉस्पिटल नंतर ती जर गायब झाली असती, तिच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं असतं, तर चौकशी कोणाची झाली असती? माझी झाली असती. आणि माझ्या नंतर घरातल्या प्रत्येक माणसाची चौकशी झाली असती. मी काही मगाशी तिच्या काळजीने चिडलो नाही तिच्यावर. पुढे हे काय काय प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात याचा विचार करून मी चिडलो होतो. हा, तर ती काय आपल्या घरात काम करत नसती, इथे राहत नसती, माझ्या बरोबर हॉस्पिटलला आली नसती तर काही प्रश्नच नव्हता. नसतं घेतलं मी टेन्शन. टेन्शन घेतोय तो माझा अजूनही. मी ओळखते त्याला. शालू, त्याने किती लपवण्याचा प्रयत्न केला ना, पण त्याच्या डोळ्यातलं माझ्यासाठीचं प्रेम काही लपवता येते त्याला. मला अजूनही जाणवतं ना ते. ठीक आहे, आपण असं मानूया की तू मोहन आहे. नाही नाही, आता फक्त एका मिनिटासाठी आपण असं मानूया की तू मोहन आहे. पण बाकीच्यांचं काय? तू हॉस्पिटलमध्ये पाहिलंस ना, एवढं मोठं हॉस्पिटल, डॉक्टर्स, नर्स सगळे त्याची खातिरदारी करत होते, त्याला हात जोडत होते. का? कारण तो मोहन नसून अभिमन्यू किर्लोस्कर आहे म्हणून. आणि ही त्याची विचित्र फॅमिली, त्यांचं वागणं तुझ्या लक्षात येत नाहीये का? तुझ्यावर संशय घेणं, तुझ्या सामानाची, तुझ्या खोलीची झडती घेणं, एवढं सगळं पुरेसं नाहीये का वृंदा? हे बघ, तू माझ्याकडे राहा. तुला इथे काम करायचंय ना, कर. तुला जे शोधायचंय ते शोध, पण इथे राहून या माणसांचा अपमान सहन करून घेऊ नकोस. शालू, या घरातली लोक आहेत थोडी विचित्र. तुझ्या भाषेत कट्ट कारस्थानी आहेत हे माहितीये मला. पण मी नमती बाजू घेतेय कारण मला या सगळ्यांचा विश्वास जिंकायचा आहे. तरच मी सत्यापर्यंत पोहोचू शकेन. शालू, मोहन कुठल्या तरी खूप मोठ्या संकटात आहे ग. मला जाणवतंय ना. मी तुला कसं समजावून सांगू मला खरंच नाही कळत आहे, पण माझं मन सांगतंय मला माझ्या मोहनला गरज आहे ग माझी. आणि त्याला अशा संकटात सोडून मी नाही येऊ शकत. मग त्याने माझ्याशी कसंही बोलू देत, कसंही वागू देत, संशय घेऊ देत, जोपर्यंत मला खात्री होत नाही ना की माझा मोहन नीट आहे, तोपर्यंत हे घर सोडून कुठेच जाणार नाहीये मी. नाही पटत आहे मला, तू नाही ऐकणार माझं. राहा तुला हवी तशी. शालू, अशी जाऊ नकोस ना प्लीज. 2 घास खाऊन तरी घे. पोट भरलंय माझं तुझा अपमान बघून. शालू, अगं शालू थांब ना. मी पण आई, मला हे अजिबातच पटलेलं नाही. म्हणजे काल आपल्या घरात जो काही प्रकार घडला त्यानंतर माणुसकी म्हणून आपण तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, हे ठीक आहे, पण आज ती गायबच झाली होती. आणि या कारणाकरता घरातल्या सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता, हे काही मला मान्य नाही. मला तर अजूनही वाटतं ही मुलगी आपल्या घरात काम करण्याच्या उद्देशाने आलेलीच नाहीये. ही ना सतत कसली तरी वाट बघत दबा धरून बसल्यासारखी वाटते मला.
हो, आणि आल्यानंतर तिने साधं खरं कारणही सांगितलं नाही. मग संशय येणारच ना. माणसाला आधार द्यावा, पण तो आधार देताना आपल्याच घराचा आधार कमकुवत होत नाहीये ना, याचाही विचार करावा. आणि कोणाला किती आश्रय द्यायचा यालाही मर्यादा असतात. आई, आज अभिमन्यू बोलला म्हणून विषय प्रतिष्ठेपर्यंत जाऊन पोहोचला नाही, पण उद्या खरंच किर्लोस्करांच्या इब्रतीवर आलं तर? आणि आपले वैरी तर काय टपूनच बसलेत. उद्या जर ह्या मुलीमुळे किर्लोस्करांची अब्रू चव्हाट्यावर आली तर जबाबदारी कोण घेणार? असं काही झालं तर जबाबदारी माझी. तिच्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय माझा, मग विश्वासाची जबाबदारी ही माझीच. फक्त काय, प्रश्नच मिटला. हो, थांबा. कोण आहात तुम्ही? निघेतून निघून जा. अगं मोठ्या संकटात सापडलीस तू. मी इथे मुंबईत मोहनला शोधायला आली आहे, हे आणखी कोणाला माहिती आहे? कोण आहे जो सतत माझ्यावर नजर ठेवून आहे? आणि ते